नमस्कार, मी अखिल नाईकवाडी प्रजाहित न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. जसं की आपले सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार इब्राहिम जमादार हे खबरदार न्यूजचे संपादक आहेत आणि अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण एक मुलाखत घेण्यासाठी आलो. त्यांची एक भेट जसं की परवा आपण पाहिला आहोत. कब्रस्तान जे आहे सोलापूरचं नामचीन कब्रस्तान चिरागली ट्रस्टच्या नावाने ओळखलं जातो. तिथं त्यांचं काहीतरी वाद चालू होतं. त्या वाद मध्ये सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ जे न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हायरल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जसं की इब्राहिम जमादार जे खुद्दूस जे आहेत, खुद्दूस जे ट्रस्टी आहेत, तिने असं बोललं होतं की आपल्यावरती की आपण जे आहेत ते भामटे पत्रकार आहेत, असं 2-4 जे अपशब्द वापरले होते तिने. त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला काय बोलायचं आहे, जसं की आमची जी जनता आहे त्यांना हे खुलासा होऊ दे. जसं की त्यांनी जे व्हिडिओ मार्फत सांगितले लोकांपर्यंत त्याची आवाज होती, त्यांचं जे बोलणं होतं त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. पण लोकांच्या मनात काय आहे आणि तुमचं काय आहे, लोकांचं काय चालू आहे हे खुलासा होणं जरुरी होतं. त्यासाठी एक मुलाखतीसाठी आम्ही आलो होतो. तर आपलं काय बोलणं आहे? सर्वप्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो. आता अखिल नाईकवाडी पण बोलताना म्हटलं की ज्येष्ठ पत्रकार. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, मी पत्रकार नाही. मी एका न्यूज पेपरच्या एक साप्ताहिक वर्तमानपत्राचा मालक आहे. माझ्या हाताखाली 10-15 पत्रकार काम करतात. मी स्वतः पत्रकारिता करत सर्वांची न्यूज घेत फिरत नाही. बातम्या माझ्यापर्यंत येत असतात. म्हणून मला मी स्वतःला कधीही स्वतः माझ्या परिचय देताना मी स्वतः पत्रकार म्हणून म्हणत नाही. मी समाजसेवक, एक समाजसेवक म्हणून मी काम करतो. दुसरी गोष्ट आता एक बुटका वांग आहे सोलापूर शहरात, जे चिरागली कब्रस्तान मध्ये घुसून लुडबुड करतोय. तो ऍक्च्युली तो म्हणतोय मी भामटा पत्रकार. मी भामटा पत्रकार आहे, त्याने असं आरोप केलेला आहे. भामटा कोण आहे हे पाहायचे असेल तर त्यांनी आरशासमोर थांबून मनावर हात ठेवून विचारावा त्या आरशाला की बाबा भामटा मी आहे का मी ज्याच्यावर आरोप केलो तो आहे. ते आरसा त्याला उत्तर देईल भामटा कोण आहे. अरे कोंबडी चोर तू, सुगनाच्या नावाखाली डुप्लिकेट कोंबड्या विकणारा तू आणि आम्हाला नाव हे चुकीचे आहे. आणि त्यांनी संपूर्ण बाईट मी ऐकली त्याची, कुठेही माझे नाव घेतलेलं नाही त्यांनी. तो घाबरणारा घाबरट आहे, पळपुट्ट्या आहे, भगोडा आहे. तो आहे ना माझ्या नाव न घेता इनडायरेक्टली माझ्यावर आरोप केलेला आहे. मी या बुटक्या वांग्याला सरळ नावानिशी सांगतो, अरे कुद्दूस कांबळे, याकूब कांबळे स्वतः साक्षीदार आहेत. ज्या वेळेस तू माझ्या बरोबर माझ्या कंद्याला कंद्या लावून आंदोलन करत होता, स्वतः मला काय वचन दिलं होतं हे लक्षात ठेव. जर साहेब मी का म्हणतो माहित आहे, जसं की चिरागली ट्रस्ट जे ट्रस्टी आहेत काय, तुम्ही जसं म्हणत होता तुमच्यासोबत आंदोलन ते करत होते, पण अशी काय घटना घडली की ते तुम्हाला सोडून त्यांच्याकडे पलटी खाल्ले? तुमचं म्हणणं आहे समीर काजी जे वक्फ बोर्डचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, राज्यमंत्री त्यांचा दर्जा आहे, त्यांच्यासमोर परवा तुम्ही सांगितलं की हे लोक माझ्यासोबत आंदोलन करत होते, हे लोक माझ्यासोबत होते पहिल्यांदा, नंतर ह्यांच्यात काय झालं की हे त्यांच्यासोबत पलटी खाऊन त्यांच्यासोबत मिळाले. तर काय रिझन आहे तुमचं, काय स्पष्ट? चिरागली कब्रस्तानचे तत्कालीन सचिव ऍडव्होकेट महबूब कोथिंबिरे यांच्या विरोधात अनेक आंदोलने मी आणि हा बुटका वांगा याकूब कांबळे यांनी केले. अनेक वेळा औरंगाबाद येथे जाऊन निवेदनं सादर केलेली आहे. सोलापूर शहरात आंदोलने केलेली आहे. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. अचानकपणे तत्कालीन सचिव महबूब कोथिंबिरे यांनी गोड लागणारा गाजर कुद्दूस कांबळेच्या हातात दिलं. ते गाजर खात ते आम्हाला सोडून त्याला मिळाले. स्वतः गाजर खाणारा व्यक्ती दुसऱ्यांना नाव ठेवू नये.
राहिलं त्यांनी जे उल्लेख केलं ते 100 वर्षापूर्वी हे वाद निर्माण झालं होतं. 100 वर्षापूर्वी वाद निर्माण झालं होतं त्यावेळेला खरी पेपर व्यवस्थित दाखवण्यात आली नसेल, कारण त्यावेळेला कोणाकडे पेपर नसेल. आज माझ्याकडे 1981च्या 1881च्या खरेदी दस्ताची छायांकित परत आहे, ज्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की चिराग अली कब्रस्तानची जागा घेताना स्पष्ट उल्लेख आहे त्यात सोलापूर शहरातील मुस्लिम जातीच्या लोकांनी पुढारी म्हणून जाहीर केलेला. त्यावेळी तुमच्या वडील आहे ना, तुमचे पूर्वज विश्वासपात्र होते, तुमचे सारखे नालायक नव्हते, तुमच्यासारखे धोकादायक नव्हते, ते विश्वासपात्र होते. तिने व्हिडिओ मध्ये म्हटलेत की जे दुकानांचं भाडं आहे त्याबद्दल नाही तिने जे ना किट म्हणून जे ना वाटप करतो आम्ही गोरगरिबांना, जसं की ज्यांचे विधवा महिला आहेत त्यांना आम्ही वाटप करतो, शाळकरी जे पोरं आहेत त्यांना आम्ही करतो, आणि खूपचे भाडेकरी असे आहेत की त्यांना भाडा देत नाहीत, त्यांचं असं पण म्हणणं आहे. आणि तुम्ही जसं समीर काझी साहेब जेव्हा सोलापूरला आलते, तुम्ही एक शब्द सांगितलं होतं की तिथे पाठीमागे चिराग अली कब्रस्तानचे प्लॉटिंग पण चालू आहे. याचा काय विषय जरा स्पष्ट सांगू शकता का? एक स्पष्ट त्यांनी आपल्या त्या बाईट मध्ये सांगितलेलं आहे की बाबा त्यांना 8 एकर जमीन प्लॉटिंग करून विकण्याची परवानगी मिळालेली आहे. ते परवानगी त्यांनी जाहीर करावी, प्रकाशित करावी, सर्व पेपर मध्ये, सर्व तुमच्या मीडियामध्ये त्यांनी दाखवावी. बाबा 2 मिनिट इन्स्टिट्यूट वगैरे कॉलेज वगैरे यापूर्वी या बक्कर कसाबच्या नालायक लोकांनी, नालायक लोक म्हणतोय मी, बक्कर कसाबच्या या नालायक लोकांनी काय केले, पॉलिटेक्निक कॉलेज उघडतो म्हणून बांधकाम चालू केली. काय बांधकाम केली? कॉलेजचं बांधकाम झालेलं आहे. तिथं कॉलेज उभं केलं का तुम्ही? कॉलेजच्या नावाने आहे ना, मोठमोठ्या मंत्र्याच्या हस्ते तुम्ही आहे ना पायाभरणी समारोह केलं आणि उभं केलं काय, चिराग रेसिडेन्सी म्हणून मोठी बिल्डिंग, आणि त्या बिल्डिंगचे 60-70 फ्लॅट विकून खाल्लं तुम्ही. काय म्हणून सांगितलं? आता तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुम्ही कॉलेज काढणार म्हणून तुम्ही कॉलेज आता सुरू करणार आहोत. तुम्हाला कॉलेज बक्कर कसाब जमात तुम्ही सांगू, बक्कर कसाबचे लोक तुम्ही सांगाल का तिथे ट्रस्टी सांगाल? ट्रस्टी नाही, बक्कर कसाबचे नालायक ट्रस्टी म्हणतो. बक्कर कसाबचे नालायक ट्रस्ट्यावरच आरोप आहे माझ्या. यापूर्वी त्यांनी धोका दिलेला आहे आणि आताही धोका देणार. फक्त त्यांना पैसा हवा, लोकांना लुटायचे कसं. आणि ते कधी आपण कुठल्या पेपर मध्ये, काही कुठल्या बातमीमध्ये तुम्ही ऐकलंय का की बाबा चिराग अली कब्रस्तान ट्रस्ट किंवा बक्कर कसाब जमात जे ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीने कोणाला मदत केलेले कधी फोटो पाहिलं का? आणि 2 मिनिट मला ते सौम्य घोषित आहे. सध्या ट्रस्टी कोणीही नाही, तरीही ते ट्रस्टी म्हणून जागा विकण्याचा वाट लावतोय. आणि त्यांनी जे रडतोय तो रडतोय की बाबा जुने भाडेकरी भाडा देत नाही, नवीन भाडेकरी जे भाडा येतो त्यात ते उद्योग करतोय. हे चुकीचे आहे. जर त्यांनी भाडं दिलं नाही तर वक्फ बोर्डाला अधिकार आहे त्या जागा आपल्या ताब्यात घ्यायची. कारण वक्फ अधिनियम मध्ये स्पष्ट आहे, जर भाडेकरी रेडी रेकनर जाग्याच्या किमतीच्या 2.5 म्हणजे 2.5% भाडा देत नसेल तर त्यांनी तिथं राहायचे नाही. मग तुम्ही आहे ना ते 50-50 वर्षापासून 100-100 वर्षापासून तिथं भाडेकरी आहे, त्यांना आहे ना वेळोवेळी भाडा वाढवून नाही घेतलं, भाड्याची माहिती त्यांना नाही दिली, तर ते चूक तुमची आहे. सुधारून घ्या किंवा त्यांना खाली करा. वक्फ बोर्ड तुमचा आहे ना, तुम्ही ट्रस्टी म्हणून घेत आहे ना. आता तुम्ही समीर काझी साहेबांना जे तक्रार केली त्यांचं काय प्रत्युत्तर होतं तुम्हाला? समीर काझी हे जे आहे का नाही, समीर काझी एका हिशोबाने यापूर्वी मी पाहिलेलं आहे. समीर काझी फक्त आहे ना गोड बोलतात, गोड बोलतात, ते काहीही करू शकत नाही. तरी देखील आपलं काम आहे भांडायचं, भांडत राहायचं जोपर्यंत यश प्राप्त होत नाही, भांडायचं.
भांडत राहणे हेच आपले उद्योग आहे. जसं की कारण आपण चळवळीतील कार्यकर्ते आहोत, चळवळ करत आहे. ज्या दिवशी समीर काजी आलते तेव्हा तुम्ही 2 मुद्दे सांगितले होते. 5 मुद्दे. टोटल 5 मुद्दे, पण 2 मुद्दे जे आहेत, तुम्ही एक काळी मशिदीचं आणि दुसरं चिरागलीचं. तर जे काळी मशिदीचं ते 40 लाख रुपयाचं जे होतं काय, जे ट्रस्टीने खाल्ले होते, जसं की ट्रस्टी स्वतःहून काय, जे तक्रारदार होता तोच चेअरमनच्या सचिव म्हणून तिथं बसला, असं तुमचा काहीतरी आरोप होता, ते जरा सांगता? हा, ते काळी मस्जिद बाबत असं आहे की पुण्यातील काही घुसखोर व्यक्ती, हा एक आहे सलीम मुल्ला म्हणणारा, हा तो स्वतः जे आहे सलीम मुल्ला वक्फ मालमत्ता टास्क फोर्स म्हणून एक संस्था चालवितोय. तो संस्था नोंदणीकृत नाही. हा त्याची माणसं ठिकठिकाणी जाऊन कमकुवत असलेले ट्रस्टी यांना ब्लॅकमेल करून स्वतः त्या ट्रस्ट मध्ये येतात आणि मनमाजिद मान्यता नाही, तसं की त्याचं जे 25 लाख रुपये रिटर्न आले, आता दोन 40 लाख रुपये तुमचा आरोप आहे. 40 लाखचा माझा आरोप नाही, 40 लाखाचा आरोप केलं होतं अल्ताफ शेख यांनी. हा तो आरोप माझ्या समोर केलं नव्हतं, हा त्यांनी वक्फ मंडळात लेखी तक्रार दिली होती की सलाउद्दीन पुणेकर यांनी हा काली मस्जिद वक्फ ट्रस्ट मध्ये 40 लाखाच्या घपला केलेला. हा त्याची चौकशी लागली होती, चौकशी पूर्ण झाली नाही. आरोप करणारा हा सचिव झाला, ज्याच्यावर आरोप लावले ते अध्यक्ष. आज त्यांचं म्हणणं असं आहे की 40 लाखापैकी 25 लाख मिळाले, हा मिळाले. 15 लाख कोण देणार? 15 लाख काय सोडून द्यायचे? तुमच्या बापाचा माल आहे का? नाही, कोणाच्या वेळोवेळी आंदोलन केलंय आहे काय, तर जसं की समीर काजी साहेबांनी हे पण सांगितलं होतं की कुठली मशिदीवर ट्रस्ट नाही, कोणी चालवणार तिथं नाही आहे, तर कोणीही नॉर्मली कोणीही मुसलमान असू दे पूर्ण भारतातला एक अर्ज घेऊन कुठलाही माणूस राहणार असू दे, काही पण असू दे, तर त्या ट्रस्टीला त्या मशिदीचा ट्रस्टी बनू शकतो एक अर्ज देऊन नॉर्मली, असं त्यांचं म्हणणं होतं. जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की ते कुणाचे आहेत, ते ऐका, प्रत्येक ट्रस्टच्या एक हे असते, काय म्हणतात त्याला, घटना असते. घटना असते, त्या घटने त्या उल्लेखाप्रमाणे काम करावं लागतं संस्थेला. काली मस्जिद ट्रस्टच्या घटनेमध्ये काली मस्जिदच्या ट्रस्ट कोण होऊ शकते याचा स्पष्ट उल्लेख आहे. काली मस्जिदच्या ट्रस्ट होण्याकरिता सर्वप्रथम तो मुसलमान नागरिक असायला. दुसरा, तो काळी मस्जिद परिसरात म्हणजे एसटी स्टँड, मुरारजी पेठ, मुरारजी पेठ, बुधवार पेठ म्हणजे आसपासच्या भागात राहणारा असावा, असा उल्लेखित आहे. या भागात व्यतिरिक्त दुसरं कोणी आत येऊ शकत नाही. बर, ठीक आहे, तुम्ही राहताय शास्त्रीनगर मध्ये, तुम्हाला घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पुण्याच्या इथं का टपकतात? यांच्या मागे काय हेतू? आता जे आहेत समीर काजी साहेबांनी सांगितले की यांच्यावर कोर्ट मॅटर आहे, हे आम्ही एक कमिटी बसवणार, जसं की तुम्ही 2 ते 3 यांना जसं की समझोता कमिटी, तसं तिने सांगितलं होतं, तर त्याच्यावर तुमचं काय राय आहे? समझोता कमिटी लवकरच जाहीर होईल. परंतु त्यांनी जे सांगितलं समीर काजी, आमच्या जे काली मस्जिदचा वाद न्यायालयात गेलेला आहे, हे वाद ते जे सोलापूर मध्ये फक्त 2 मुद्दे, एक चिरागली ट्रस्ट आणि दुसरा काळी मस्जिद, हे जे आहे जोरात हे लोकांच्या ह्याच्यात चालू आहे. हे पहा, मी आपल्या माहितीसाठी सांगतोय, चिरागली आणि काळी मस्जिद हे फक्त 2 नाही, अनेक मुद्दे आहेत सोलापूर शहरातील. आता काळी मस्जिद किंवा चिरागली, एका ट्रस्टचा निकाल जाहीर होतात, एकाकडे न्याय लागतात. आम्ही सोलापूरचे एक जे समाजसेवक, एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही अनारकली तकिया कब्रस्तानच्या मॅटर उठवू, त्याकरिता आम्ही वक्फ बोर्डाची भांडू. साहेबांना तुम्ही जे आहे रेल्वे ग्राउंड मागितलं होतं, जसं की ते आहे मोबाईल दुकान चालते, मी मागितलं नव्हतो. मी त्यांना म्हटलं होतं, समीर काजी साहेब, आम्हा मुसलमानांचे काय म्हणतात, हिंदी मध्ये सांगतो, हम मुसलमानों का जमीर क्या मुर्दा हो चुका है,
का त्याचे कारण असं होतं, आम्ही जे आहे ना, आमचे जे पूर्वज आहेत हा त्यांच्या कबरी त्या मैदानावर आहे हा क्रिकेट खेळतात आणि ते केंद्र शासनाने ते कब्जा केलेले आहे. हा आमच्या पूर्वजांच्या कबरीवर ते आहे ना, अक्षरशः बूट घालून आमच्या पूर्वजांच्या कबरी तुडवतात. काय आमच्या आत्मा मेली आहे का? तुम्ही काय करता काजी साहेब? म्हणून मी हे विचारलो होतो. ती जागा मागितली नाही. जागा मागायला ती जागाचा मालक मी किंवा माझा बाप नाही. मग आपली काय तर मागणी आहे? सर्वसामान्य मुसलमानांची जागा आहे. मुसलमानांच्या ह्याच्यासाठी भविष्यासाठी वापरावी हीच आमची अपेक्षा आहे. जसं की आता तुमचं काय लास्ट आमच्या जनतेला काय मेसेज आहे ते सगळ्या जनतेला कळू दे. लास्ट तुमचं मेसेज सांगून टाका की लोकांना हे मुलाचा स्पष्ट होऊन जाऊ दे. काळी मशीद आणि चिरागली ट्रस्ट दोन्हीचं जे आहे तुमचं ते क्लिअर करून टाका. चिराग अली कब्रस्तान बाबत तर माझे स्पष्ट म्हणणं आहे की असल्या भामट्या तर म्हणणार नाही, कारण भामटा मी आहे. माझा जन्म भामटा गल्लीत झालेला आहे. भामटा मी आहे, पत्रकार नाही, भामटा आहे, मी मान्य करतो. परंतु आहे ना, बुचका वांगा नाही, कोंबडी चोर नाही, भामटा आहे. या अशा कोंबडी चोरापासून सोलापूरकरांनी सावधान राहावे. जितके बुटके असतात तेवढे करामती असतात, सांभाळून राहावे. हेच मी आपल्याला आव्हान करतो. काळी मस्जिदच्या मॅटर जे आहे न्यायालयात प्रलंबित आहे, त्याचाही निकाल लवकर लागेल. त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत, काम करत राहू. आणि यापैकी एखादाही निकाल लागलं तर दुसऱ्या मुद्दा घेऊन सर्वसामान्य जनतेसमोर येऊ आणि कधीही आम्ही समाजाच्या भल्याचा विचार करू. स्वतः उपाशी राहू, समाजाचा पोट कसं भरेल हेच आमचे विचार राहील. इतकंच. रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या PNews 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.